नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पदे मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिलाच आहे, कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2026 पासून 8वा वेतन आयोग चालू होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतासाठी जीएसटीची संकल्पना कोणी मांडलेली आहे? भारतासाठी जीएसटीची संकल्पना ही कोणी मांडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय केळकर यांनी भारतासाठी जीएसटीची संकल्पना मांडलेली आहे. कोणी मांडली मित्रांनो? विजय केळकर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे कोणता आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोसला हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मिस इंडिया 2024 विजेती कोण ठरलेली आहे? मिस इंडिया 2024 ची विजेती कोण ठरलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निकिता पोरवाल. ही काय मित्रांनो? मिस इंडिया 2024 ची विजेती ठरलेली आहे निकिता पोरवाल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विजया राटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. कोणा मित्रांनो? विजया राटकर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चेतापेशी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये कोठे उभारले जाणार आहे? देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये कोठे उभारले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन या पिंपरी चिंचवड या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर तारा भोवळकर यांची निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालाची नेमणूक करण्यात येते? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालाची नेमणूक करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती करण्यात येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चीन या देशाने जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, बी थायमिन जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? बी थायमिन जीवनसत्व अभावी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेरी हा रोग होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 802 किमीचा असणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत या देशामध्ये शून्याचा शोध लागलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे? बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅडॅस गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅडॅस गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुस्तकाचे गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळत असतात? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जातक कथा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्यिकाची निर्मिती कोणी केलेली आहे? रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्यिकाची निर्मिती कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तुलसीदास यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, दर किती वर्षाने कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? दर किती वर्षाने कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, स्टीव्ह जॉब हे व्यक्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? स्टीव्ह जॉब हे व्यक्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲपलशी संबंधित हे व्यक्ती आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक हे मिळालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9 जणांना नोबेल पारितोषिक हे भारतीयांना मिळालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, संगणकाची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी कशात मोजली जाते? संगणकाची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी कशात मोजली जाते? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाईट्समध्ये मोजली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जयपूरमध्ये हवा महल कोणी बनवलेला आहे? जयपूरमध्ये हवा महल हे कोणी बनवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सवाई प्रताप सिंह यांनी जयपूरमध्ये हवा महल हे बनवलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, शरीरामध्ये डॅडाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. शरीरामध्ये डॅडाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होत असतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भिलाई पोलाद कारखाना येथे स्थित आहे. भिलाई पोलाद कारखाना या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे छत्तीसगड या ठिकाणी भिलाई पोलाद कारखाना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून जाणले जाते? कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून जाणले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या वर्षी घडले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे घडले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर आंबेडकर यांचा ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देत असतो? मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपतीही त्यांना पदाची शपथ देत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ची स्थापना कधी झालेली आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 27 डिसेंबर 1945 रोजी या IMF ची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे घटत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोळंबी उत्पादनाशी संबंधित म्हणजे गुलाबी क्रांती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पूनम राऊत हे खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? पूनम राऊत हे खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, क्यूसेक हे डॅश मोजण्याचे साधन आहे. क्यूसेक हे डॅश मोजण्याचे एक साधन आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे ते साधन आहे. काय मित्रांनो, कोणते आहे? क्यूसेक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, पुढीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष असेल? पुढीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष असेल? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2016 हे लीप वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.